आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचा दैनंदिन समालोचन प्रसारित करीत आहोत. लेखक आहेत धनंजय वानखेडे आणि निवेदन केलंय रेवती जोशी यांनी. विधानसभेत नियम 293 अन्वये विदर्भ मराठवाडा विकास यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा, सफाई कामगार वारसांच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे ठळक मुद्दे आजच्या कामकाजात होते. आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर सदस्य दिलीप मोहिते पाटील यांनी पुणे तालुक्यातील खेड आळंदी पंचायत समिती इमारत इथे शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना असलेल्या गैरसोयींबद्दल लक्षवेधी सूचना मांडली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्र शासनाने सर्व प्रशासकीय इमारती एकाच जागी असाव्यात असा शासन निर्णय काढण्यावर भर देत असल्याचं सांगितलं. या चर्चेत सहभाग घेताना विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितलं की पुढील 50 वर्षांचा विचार करून आपण बांधकामाकडे लक्ष दिलं पाहिजे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटातील गावं वगळावीत, तसंच पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या पुनर्सर्वेक्षण करण्यात यावं. याबाबतची लक्षवेधी भास्कर जाधव यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जैवविविधता आणि वातावरणीय बदलांचा विचार करून पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून केंद्र सरकारकडे सुधारित अहवाल पाठवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तत्पूर्वी संबंधित भागातील लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल असं आज विधानसभेत सांगितलं. मुनगंटीवार म्हणाले की पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिम करण्याचा राज्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याच्या अनुषंगाने 20 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत फेर सादरीकरणाचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार 13 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये प्रारूप अधिसूचनेत 2133 गावांपैकी 2111 गावं अंतिम अधिसूचनेमध्ये समाविष्ट करणं, विभाजनाने तयार झालेली 42 गावं समाविष्ट करणं आणि 22 गावं वगळण्याबाबत राज्याचा अहवाल केंद्र शासनाला सादर करून पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अंतिम अधिसूचना निर्गमित करण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारतर्फे 6 जुलै 2022 रोजी पुनश्च याबाबतची प्रारूप अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यामधील तरतुदी आणि समाविष्ट गावं 3 ऑक्टोबर 2018 रोजीच्या प्रारूप अधिसूचनेप्रमाणेच आहेत. अधिसूचनेत एकूण 2133 गावांचा समावेश असून त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 292 गावं आहेत. अधिसूचनेतील तरतुदींनुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात खाणकाम, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, लाल श्रेणीतील उद्योग, मोठ्या बांधकाम प्रकल्पांना प्रतिबंध करण्यात आलाय. मात्र अधिसूचनेतील तरतुदींच्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधींचे पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील समाविष्ट गावागावात जाऊन त्यांचं मत, अभिप्राय, सूचना प्राप्त करून घेतल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात येईल असं मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सहभाग घेतला. वनस्पती संवर्धन हे आवश्यक आहे, पण यासोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथल्या स्थानिकांना पर्यावरण कायद्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे असं पवार म्हणाले. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे तसंच माकड आणि हत्ती यासारख्यांमुळे शेत पिकाचं मोठं नुकसान होत असल्याचं एका लक्षवेधीद्वारे विनोद अग्रवाल यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक वाघ काही प्रमाणात इतर ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासोबत संबंधित गावांमध्ये 10 लाख रुपये देऊन स्वरोजगार उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली. हत्ती पकडून ते मूळ राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जाते. डोंगर आणि खनिज विकास निधीच्या धर्तीवर अशा वन्य प्राणीग्रस्त गावांच्या विकासासाठी वन ग्राम विकास निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड पागे समितीने केलेल्या शिफारशींच्या सोबतच इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून या समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊन लाभ दिले जातील असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. या विषयावर सदस्य सर्वश्री संजय केळकर, संजय गायकवाड, योगेश सागर, आशिष जयस्वाल आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. दिव्यांगांच्या आरक्षणाबाबत विधानसभेचे सदस्य बच्चू कडू यांनी लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी दिव्यांगांना पणन विभागातर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीत गाळ्यांसंदर्भात जो कोटा निश्चित केलाय त्यानुसार गाळे देण्याचे निर्देश दिले जातील असं सांगितलं. यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी 1313 पदांची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यात एक उपअभियंता उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती पाणी
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. लक्ष्मणराव पवार यांनी तो उपस्थित केला होता. बोगस डॉक्टर्सचा राज्यात सुळसुळाट आहे हे मान्य करून त्यांच्या नियंत्रणासाठी कायदा अधिक कडक करण्यात येईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य संजय बनसोडे यांनी तो उपस्थित केला होता. राज्यातील 60,000 अंगणवाड्यांमध्ये वीज पुरवठा उपलब्ध नाही म्हणून 20 कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. येत्या 3 महिन्यात तो पूर्ण केला जाईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न सुनील टिंगरे आणि इतरांनी उपस्थित केला होता. राज्यातील सर्व नोकर भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित केली होती. यानंतर विधानसभेत नियम 293 अन्वये विदर्भ मराठवाडा विकास यावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विदर्भ मराठवाडा भागातील उद्योगांना वीज सवलत देण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असून राज्याच्या 39,602 कोटींच्या ऊर्जा योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे अशी माहिती विधानसभेत दिली. सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या विदर्भ मराठवाडा विकास चर्चेवर ते उत्तर देत होते. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सरकारी जमिनीसोबत खासगी जमिनींना भाडे देऊन सौर ऊर्जा तयार करण्यात येईल. केवळ महाराष्ट्रासाठी केंद्राने बळीराजा संजीवनी योजना मंजूर केली असून त्यात विदर्भातील 69 आणि मराठवाड्यातील 17 प्रकल्प आहेत असं फडणवीस म्हणाले. विदर्भातील 84,588 खातेधारकांच्या 8 लाखांहून अधिक हेक्टर जमिनींची मालकी घोषित करण्यात आली आहे. दूध संकलन 2,10,000 लिटर अधिक होऊ लागलंय. शेतकऱ्यांना 48 रुपये लिटर इतका भाव मिळालाय. स्वाधार योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना ओबीसी हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही अशा हुशार विद्यार्थ्यांना थेट खात्यात पैसे जमा करण्याची योजना आखली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनाही फेलोशिपसाठी मदत दिली जाईल. गोसीखुर्दचे लाभक्षेत्र 1 लाख हेक्टर्स पर्यंत वाढवलंय. बेंबळा, लोअर वर्धा आदी सर्व योजनांना गती दिली आहे. आघाडी सरकारने 2.5 वर्षात एकही सुप्रमा दिली नाही. आम्ही मात्र ते सुरू केलंय असं फडणवीस यांनी सांगितलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सांगितलं की कोविड परिस्थितीमुळे 2 वर्षांनंतर हे अधिवेशन होतंय. नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नाही तर राज्याच्या प्रगती आणि विकासात खूप महत्वाचं योगदान देणारा जिल्हा म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 1 ला सुधारित 9,279 कोटींच्या सुधारित खर्चाला मान्यता मिळाली आहे. वडसा देसाईगंज गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी 1,096 कोटी इतक्या सुधारित खर्चाला मान्यता मिळाली असून त्यानुसार 548 कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे. विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाची पुन्हा स्थापना करण्यात येते. यासाठी केंद्राची मान्यता लवकरच येईल. समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत राज्यात आणि पलीकडे मध्य प्रदेश तसंच छत्तीसगडला आम्ही जोडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. 70,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता मिळाली असून त्यापैकी विदर्भामध्ये एकूण 44,123 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यामुळे 45,000 रोजगार निर्मिती होणार असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 755 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलाय. अमरावती, नागपूर, पुणे विभागातील 14 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रुपये वितरित झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली दिसेल. विदर्भ मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करण्यात येत आहे. गोसीखुर्द इथे 100 एकरवर जागतिक पर्यटन केंद्र करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात 3 लोह प्रकल्प स्थापन करण्यात येणार असून त्यातून 10,000 लोकांना रोजगार मिळेल. हे सांगतानाच नक्षलवाद मोडून तोडून काढू आणि तिथले प्रकल्प मार्गी लावू असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. धानासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 15,000 रुपये बोनस देण्यात येईल. याचा फायदा 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होईल आणि तो त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी केली. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धानाच्या बोनस संदर्भात घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करीत समृद्धी महामार्गात रोड साईड सुविधांच्या त्रुटीबाबत भाष्य केलं. हे समालोचन लिहित असताना नियम 293 अन्वये विदर्भ मराठवाडा विकास यावर चर्चा सुरूच होती. आता विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन लेखक आहेत धनंजय वानखेडे आणि निवेदन केलंय रेवती जोशी यांनी. आज 29 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होताच नियम 260 अन्वये प्रस्ताव अंतर्गत विदर्भातील अनुशेषावर भाषण करताना विदर्भाच्या सर्वंकष विकासासाठी फक्त घोषणा नको तर कृती होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा असं प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. विदर्भ मराठवाड्याचा सातत्याने असणारा अनुशेष यावर चर्चा करत असताना विदर्भाकडे होणारं दुर्लक्ष दूर व्हावं आणि विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरून निघावा अशी भूमिका दानवे यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीक विमा कंपन्यांची दादागिरी, विदर्भाचा अनुशेष भरून न निघणं यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात विदर्भात देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांचं नेतृत्व असताना त्यांनी भाषण करण्याऐवजी कृती करावी, विदर्भावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. एकट्या मुंबईत 532 आयटी पार्क असून संभाजीनगरमध्ये 3 आणि नागपूरमध्ये 5 असे एकूण 8 आयटी पार्क आहेत. आपल्याकडे पायाभूत सुविधा असतानाही केवळ विदर्भ मराठवाड्यात काम करण्यासाठी मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं दानवे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविया सरकारनं 8,025 कोटी रुपये दिले होते. त्यामुळे हा प्रकल्प एकट्या व्यक्तीने केला हा गैरसमज दूर करावा. समृद्धी महामार्ग हा राज्याच्या हिताचा प्रकल्प स्थगिती न देता राज्याने पुढे नेला. अजूनही प्रकल्प पूर्ण झालेला नसताना टोल अधिक का घेतला जातो असा प्रश्न त्यांनी विचारला. याचा फायदा विदर्भाला होणार असून विदर्भातील उत्पादनांची वाहतूक यामुळे जलद होईल. विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्य सरकारतर्फे ठोस कार्यवाही होत नसून विदर्भातील मुख्य फळपीक असलेल्या संत्रा पिकासाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याकडे शासन लक्ष देत नसल्याचं विरोधी पक्षातील सदस्य एकनाथ खडसे यांनी सांगितलं. मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात मोसंबी पिकाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी सायट्रस इस्टेट स्थापन करण्याची निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस आणि सोयाबीन मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनांची धाकड अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी पंप मिळण्यास विलंब होत असल्याचा प्रश्न भाजप आमदार प्रवीण दटके, अभिजित वंजारी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला विचारला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषी पंप आणि विद्युत जोडणी देण्याचं काम प्राधान्याने सुरू आहे. यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ग्राहकांना अखंडित, दर्जेदार, विश्वसनीय आणि परवडणारा वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने सुधारित वितरण क्षेत्र योजना, सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित योजना हा कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचं जाहीर केलाय. या योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने 39,000 कोटींचा निधी मंजूर केलाय. यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. राज्यात शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्याच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचंही फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अ, ब, क मध्ये काम सुरू असून 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचं नियोजन शासनाने केलं आहे. राज्यात फीडर सोलरायझेशनला गती देण्यात येते. शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ही योजना आहे. सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं फडणवीस म्हणाले. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या परिशिष्ट 2च्या सर्वेक्षणात काही मृत तसंच अपात्र व्यक्तींची नावं समाविष्ट झाल्याचं आढळून आलं असल्याने या प्रकरणाची पुढील 2 महिन्यात चौकशी केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसनात पात्रतेचे 13 निकष ठरविण्यात आले असून यासाठी सादर करण्यात आलेला आधार कार्ड चुकीच्या पद्धतीचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून आधार कार्डची नव्याने पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील पोलीस सेवा निवासस्थान प्रकल्प बांधकामाचा कालबद्ध कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतलाय. यामध्ये प्राधान्यक्रम निश्चित करून प्रकल्पाला गती देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. औरंगाबाद इथल्या क्रांती चौक पोलीस वसाहतीच्या दुरावस्थेबाबतचा प्रश्न सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत झालं पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 नोव्हेंबर 2022 रोजी तिथे प्रत्यक्ष भेट देऊन एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला. त्यामुळे हे स्मारक अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केलं जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यावेळी मंत्री सामंत म्हणाले की इंदुमिल इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 450 फूट उंचीच्या पुतळ्याचं 18% काम पूर्ण झालंय. या स्मारकाबाबत मुख्यमंत्री आढावा घेत असल्याने निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. या स्मारकाकरता 266 कोटी रुपये खर्च झाले असून या स्मारकासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू झाली असल्याचं मंत्री सामंत यांनी उत्तरादाखल सांगितलं. हे समालोचन लिहित असताना 259 नियम अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा चालू होती. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.